कुराणबद्दल असं सांगितलं जातं की कुराण हे आसमानी ग्रंथ आहे आणि अंतिम शेवटचा संदेश तो पैगंबराचा आहे आणि त्यामध्ये काही अंतिम शेवट बदल होऊ शकत नाही, म्हणजे चिकित्सेला वाव नाही. त्या तुलनेत जर आपण बघितलं तर इतर धर्मामध्ये भरपूर चिकित्सा झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कुराणामध्ये काही चिकित्सा कुराणाची झाली पाहिजे आणि काही काय बदल होणं गरजेचं आहे? पैगंबर साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा या नग्न अवस्थेमध्ये घातले जायचे. पुरुष आणि महिला देखील नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायच्या. बुरखा हे या काळामध्ये खरं पाहायला गेलं तर अननेसेसरी गोष्ट आहे, त्याची कुठेही गरज नाहीये. इस्लाममध्ये जे गैरमुस्लिम लोक आहेत ते काफिर म्हणून गणले गेले असं सांगितलं जातं इतर म्हणजे गैरमुस्लिमांना थोडक्यामध्ये, आणि एक असुरक्षिततेची भावना, एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते. तर गजवाये हिंद काय आहे आणि काफिर कोण आहेत? काही इस्लामिक कंट्री आहेत, कझाकिस्तान, तजाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूला असणाऱ्या बरोबर जे देश आहेत त्या देशांमध्ये बुरखा आणि हिजाब बंद करून टाकलाय, बॅन करून टाकलाय. 97% पॉप्युलेशन असणारे देश बुरखा हिजाब बॅन करतात. आणि भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, बीड सारख्या जिल्ह्यामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा पद्धतीचे बॅनर लागतात. मग शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे आहे? म्हणायचा अधिकार आपल्याला. मग याचा विचार देखील केला पाहिजे. 1400 वर्षापूर्वीची जर इस्लामची निर्मिती असेल तर 1400 वर्षापूर्वी मुसलमान कोण होते? प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी असतो असातला काही भाग नाहीये, पण पकडलेला प्रत्येक आतंकवादी मुसलमानच असतो. तर औरंगजेबाबद्दल तुमचं काय मत? बाकी आपल्याला ते एक गाणं माहितीये, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले साथ. आता ते वीर कोण होते? 7 वीर कोण होते? औरंगजेब हा पूर्णपणे खुनशी राजा होता, क्रूर होता. याच्या बाबतीत काही ते मात्र शंका बाळगण्याची गरज नाही. मला सांगा, पैसे राजकारणाकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे मुस्लिम तरुणांनी राजकारणाकडे आलं पाहिजे का? आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला राजकारणामध्ये बघू शकतो? तुमच्या विचारधारेचा, तुमच्या जवळचा असा कोणता पक्ष आहे? तुम्हाला असं समजा की तुम्हाला 3 दिवसासाठी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केले, तर अशा कोणत्या सुधारणा तुम्ही करा? कुराण की संविधान? हिजाब निवड की बंधन? तर धर्म तुमच्या दृष्टीने मुक्तीचा मार्ग की गुलामीचं साधन, गुलाम करण्याचं साधन कोणतं आहे? सगळाच धर्म. इस्लाम मधील सर्वात मोठी एक गैरसमजूत काय आहे असं तुम्हाला? बुरखा सुरक्षा, ओळख की ओझ? धर्म ही आपूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणाला होता, आणि या नशेमध्ये प्रत्येक धर्मियांना राहायला आवडतं. या धर्माच्या नशेमधून, गुंगेमधून बाहेर काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी, संतांनी प्रयत्न केले, पण ही धर्माची जी नशा आहे ही वर्षानुवर्षाची एवढी नशा आहे की यातून सहज बाहेर पडणं किंवा एवढं सोपं नाहीये. प्रत्येक धर्मियांना या जातीच्या, धर्माच्या भिंती झुगारून बाहेर पडलं पाहिजे, एक मानव म्हणून आपण जगलं पाहिजे असं प्रत्येकांना वाटतं. पण 20 नंतर लागलेलं दारूचं व्यसन देखील आपल्याला आयुष्यभर सोडणं सहज शक्य होत नाही. तर ही धर्माची हजारो वर्षाची जी नशा आहे, त्यातली आपल्याला जी वाटणारी सुरक्षितता आहे, त्यातला जो उन्माद आहे ना, ती नशा आहे, ती आपल्याला सोडणं जमत नाही. पण या धर्माच्या नशेमधून, गुंगीमधून बाहेर काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सोबत पैगंबर शेख आहेत. पैगंबर शेखबद्दल सांगायचं म्हणजे ते आज कोणत्याही परिचयाचे मोहताज नाही आहेत. आज फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे आज हजारो फॉलोअर्स आहेत. आणि इस्लाम धर्मातील सुधारणा, त्यामध्ये शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा जो बहुजनवादी, पुरोगामी, परिवर्तनवादाचा विचार आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या लेखणीच्या आणि व्याख्यानाच्या माध्यमातून ते पोहोचत आहेत. आणि काल जालन्यामध्ये ते त्यांच्या एका व्याख्यानासाठी आले असता आज आपण त्यांचा हा पॉडकास्टचा योग आला. त्यांना आपण रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि जालना नगरीमध्ये आणि आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. दादा, मला एक सुरुवातीला सांगा की शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांची ही जी बहुजनवादी, पुरोगामी विचाराची चळवळ आहे, यासोबत आपण जुडावं असं तुम्हाला काय वाटलं आणि याची सुरुवात कधी झाली? ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करता, फुले शाहू आंबेडकर यांच्या चरित्राचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता, त्यावेळी तुम्हाला कळतं की इथली मनुवादी आणि बहुजनवाद या दोघांमधला जो संघर्ष आहे, बरोबर, तो तुम्हाला समजतो. आणि तो संघर्ष ज्यावेळी तुम्हाला समजतो त्यावेळी तुम्ही आपोआपच या चळवळीमध्ये
येण्यासाठी जे आहे ते सक्रिय होता. बरोबर. आता माझ्या पुरता विचार आला तर साधारण 2010-11 सालापासून मी या मुवमेंटमध्ये जे आहे ते वैचारिकदृष्ट्या आणि गेल्या साधारण 9-10 वर्षापासून जे आहे ते कृतिशीलपणे जे आहे ते सक्रिय आहे. 10-15 वर्ष. आणि त्याच्यामध्ये आपण सक्रिय होत असताना सुरुवातच आपण आपल्या स्वधर्मापासून केलेली. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, यांचं साहित्य ज्यावेळी तुम्ही वाचता, बरोबर, त्यावेळी समजतं की या चळवळीमध्ये येणं किती गरजेचं आहे. कारण ही संस्कृतीची जी आहे ती महाराष्ट्राची मिटवण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे आणि ती वाचवण्यासाठी आपण या चळवळी. दादा मला एक सांगा, तुमचं नाव पैगंबर आहे आणि इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे की त्यांना इस्लामची निर्मिती केली असं म्हणतात. पण जशा पद्धतीने आता हिंदू धर्मामध्ये आपल्याला रामायण, महाभारत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहेत, त्या मालिकाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून. पण इस्लामबद्दल तेवढीशी त्याचं लिखाण आहे, साहित्य बऱ्यापैकी उर्दूमधून असल्यामुळे सगळ्यांना ते माहिती नाही आहेत. मोहम्मद पैगंबर कोण आहेत? थोडक्यात आज पैगंबर शेख म्हणून सगळा महाराष्ट्र ओळखतो, पण पैगंबर कोण होते हे थोडंसं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल. पैगंबर साहेब जे आहेत ते मी बऱ्याचदा म्हणत असतो की पैगंबर साहेब हे पुरोगामित्वाची धगधगती मशाल आहे. पैगंबर साहेबांनी जे रूढी असतील, परंपरा असतील, कर्मकांड असतील, याच्या विरोधामध्ये अरबमध्ये एक चळवळ उभी केली. आणि पैगंबर साहेबांच्या आधीपासूनच इस्लाम या जगामध्ये आहे अशी एक धारणा आहे. पैगंबर साहेब हे इस्लामचे शेवटचे प्रेषित आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं की ज्या काळामध्ये अरबमध्ये महिलांना मातीमध्ये जन्म झाल्यानंतर मुलीचं जे आहे ते मातीमध्ये पुरलं जायचं. बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा रूढी आणि परंपरा आणि अंधश्रद्धा होत्या. त्या रूढी परंपरा अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये बंड त्यांनी केला आणि एकेश्वरवाद जो आहे तो त्यांनी अरबमध्ये मांडला. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याचं जे साहित्य आहे ते फक्त उर्दू आणि अरबीमधून नाहीये, मराठीमधून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते साहित्य उपलब्ध आहे. आज कुराण सारखा जो ग्रंथ आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर आहे. पैगंबर साहेबांची बरीचशी चरित्र ही मराठीमध्ये उपलब्ध आहेत. उलट ती वाचली पाहिजेत. ती मुस्लिमांनीच वाचलेली नाहीत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हा आहे की जो समाज म्हणतो की आम्ही यांचे अनुयायी आहोत, त्यांनीच मातृभाषेमधून जे आहे ते साहित्य वाचलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे ते त्यांचे विचार ज्या पद्धतीने पोहोचायला हवेत. भाषेचा सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती होते की उर्दू आहे म्हणा किंवा अरबी आहे म्हणा, या भाषांमध्ये मशिदींमध्ये बोललं जातं आणि त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांना समजत नाही की बाबा विचार काय आहेत काय नाहीये. आणि सध्याच्या घडीला वातावरण असं आहे की समाजामध्ये दरीच निर्माण केली जातात. बरोबर. त्यामुळे समाज जवळ येत नाही तर आपण समजून कधी घेणार. बरोबर. हा प्रश्न. तर इस्लाम म्हणजे असं सांगितलं जातं की शांतता, पण इस्लामकडे इतर धर्मियांचा बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की अशांतता पसरवणार अहिंसावादी धर्म आहे हा. मूळ काय आहे इस्लामचा अर्थ काय आहे आणि इस्लाम म्हणजे काय? ऍक्च्युली इस्लामचा अर्थच शांतता आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ जो शब्दशः तुम्ही घेतला तर त्याचा अर्थ शांतता आहे. आणि लोकांनी जे आहे, जे आपण आतंकवादी म्हणू शकतो, दहशतवादी म्हणू शकतो, विकृत मानसिकतेचे जे लोक आहेत, बरोबर, त्यांनी इस्लामचं त्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. बरोबर. आणि अशी लोक किती आहेत ऍक्च्युली जगभरामध्ये याचा देखील विचार केला गेला पाहिजे. बरोबर. आपण काउंटिंग करत नाही. समाजामध्ये विकृती असते, मग त्या विकृतीलाच हीच काहीतरी धार्मिकतेची संस्कृती आहे अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. आज जगामध्ये साधारण 200 कोटीपेक्षा जास्त मुस्लिम जे आहेत ते जगामध्ये आहेत. या 200 कोटी मुस्लिमांपैकी किती लोक धर्माच्या नावाने हिंसा करतात? 1000, 2000, 3000. हे जे लोक आहेत ह्या 200 कोटी लोकसंख्येमध्ये असे वाहून जाणारे लोक आहेत खरं पाहायला गेलं तर. बरोबर. मग या लोकांची उदाहरणं देऊन हाच संपूर्ण काहीतरी धर्म आहे, हा काहीतरी समाज आहे असं का सांगितलं जातं? आज कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये कित्येक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांनी जीवाची देखील पर्वा न करता मुस्लिमेतर बांधवांच्या अंत्यविधी वगैरे केल्या. बरोबर. ठीक आहे. मग मध्ये एक पुण्यामधला एक माणूस होता, काय त्यांचं नाव, जावेद खान म्हणून.
त्यांनी एका महिलेच्या तिथे जे आहे त्यांचे नातेवाईक वारले होते, त्यांचं पूर्ण विधी वगैरे करून दिला. तर मग या गोष्टी इस्लामची संस्कृती आहे अशा पद्धतीने नाही बोललं जात बरं की हे बघा हा खरा इस्लाम आहे वगैरे या पद्धतीने. पण एखाद्या ठिकाणी कुठेतरी आतंकवाद्यांनी काहीतरी केलं किंवा धर्माच्या नावाने कुणीतरी काहीतरी विकृत कृती केली, मग त्याला हे सांगितलं जातं. पण नमाजी टोपी घालून कोरोनामध्ये काम लोक करतात, ठीक आहे, नमाजी टोपी घालून एखाद्याच्या अंत्यविधी करतात, त्याला धर्माचा भाग नाही म्हणणार. मग मला असं वाटतं की बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपण विकृतीचं जास्त प्रोजेक्शन करण्यापेक्षा, विकृतीचं जास्त मार्केटिंग करण्यापेक्षा, रिप्रेझेंटेशन करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टींचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल. बरोबर. आता कुराण बद्दल असं सांगितलं जातं की कुराण हे आसमानी ग्रंथ आहे आणि अंतिम शेवटचा संदेश तो पैगंबराचा आहे आणि त्यामध्ये काही अंतिम शेवट बदल होऊ शकत नाही, म्हणजे चिकित्सेला वाव नाही. त्या तुलनेत जर आपण बघितलं तर इतर धर्मामध्ये भरपूर चिकित्सा झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कुराणामध्ये काही चिकित्सा कुराणाची झाली पाहिजे आणि काही काय बदल होणं गरजेचं आहे? एक लक्षात घ्या की कुराण हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ पैगंबर साहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या किंवा पैगंबर साहेबांच्या हयातीमध्ये ज्या काही अनिष्ट रूढी आणि परंपरा त्यांनी पाहिल्या, बरोबर, त्याच्या अवतीभोवती फिरणारा जो आहे त्या ग्रंथामधल्या आयाती आणि सूरा आहे त्या काळातल्या. हो, तुम्ही कितीतरी त्याच्यामध्ये गोष्टी जर पाहाल तर त्या त्याच्याशीच निगडीत आहेत. बरोबर. आणि त्याच्यातून आपण बोध काय घेतला पाहिजे की पैगंबर साहेबांनी जे आहे त्या काळामधल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा, मागासलेले जे काही विचार होते, बरोबर, त्या विचारांच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रोग्रेसिव्ह जे आहेत ते विचार, रिफॉर्मिंग जे काही सुधारणावादी जे विचार आहेत ते त्यांनी मांडले. आणि त्या रूढी परंपरा काय होत्या? महिलांना हक्क नव्हते, बरोबर, त्याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या बाबतीमध्ये कोणीही कितीही लग्न करायचे, बरोबर, त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात त्याला की एक अशी एक रूढ होती किंवा अंधश्रद्धा त्याच्यामध्ये होती का अरबमध्ये की एखादा माणूस बाहेरच्या प्रवासाला गेला, लांबच्या प्रवासाला, आता समजा मी पुण्यातून जालन्याला आलोय, आता समजा मी जर पुण्यामध्ये गेलो तर अरब मधले लोक काय करायचे की ते दारातून आतमध्ये येत नव्हते, खिडकी वगैरे मधून यायचे आतमध्ये. अशा अंधश्रद्धा असायच्या. त्या पलीकडे जाऊन जे काबा आपण पाहतो जे मक्कामध्ये, त्या काब्याला जे आहेत ते प्रदक्षिणा घालतात आता मुस्लिम, बरोबर. तर पैगंबर साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा या नग्न अवस्थेमध्ये घातले जायचे, पुरुष आणि महिला देखील नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे. मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये जे आहे ते पैगंबर साहेबांनी पुरोगामी विचार मांडले. त्याही पलीकडे जाऊन मूर्तीपूजा म्हणा, अनेकेश्वरवाद म्हणा, या गोष्टीच्या विरोधामध्ये देखील पैगंबर साहेबांनी काम केलं आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार केला त्यांनी. आणि आता या पद्धतीने ज्यावेळी आपण विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला इस्लामचं आणि पैगंबर साहेबांचं पुरोगामित्व कळतं. हा मात्र याचा अर्थ की या काळामध्ये त्या काळामध्ये घडलेल्या सगळ्याच घटना किंवा त्या काळामध्ये त्या घटनांना अनुसरून आलेल्या ज्या काही आयात आहेत त्या आयाती या काळामध्ये देखील परिपूर्ण आहेत, जशाच तशा पूर्णपणे लागू होतील हा विचार करणं देखील वेडेपणा आणि मागासलेला विचार राहील, बरोबर, जो पैगंबर साहेबांना देखील मान्य होणार नाही ऍक्च्युअली. कारण त्यांनी तत्कालीन रूढी आणि परंपरांच्या विरोधामध्ये बंड केला. आताच्या समस्या 1400 वर्षानंतर जी आहे ती मानसिकता, व्यक्ती स्वातंत्र्याच्या, महिला स्वातंत्र्याच्या आणि एकूणच सामाजिक व्यवस्था जी आहे ती बदललेली आहे पूर्ण. या काळातल्या समस्या या वेगळ्या आहेत. तर या काळाला अनुसरून जे आहे ते आपण रिफॉर्म आणि सुधारणा करू शकतो. आणि ती सुधारणा करताना पैगंबर साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच वाटेवर चालणं, त्यांची वाटच रिफॉर्म आणि सुधारणावादाची आहे. आपण दुसरा आदर्श काय घेऊ शकतो? बरोबर. आता आणि ह्याच्यामध्ये पैगंबर साहेबांचा आदर्श घेऊन, पैगंबर साहेबांचं नाव घेऊन जर कोणी मागासलेले विचारांचं कोणीतरी समर्थन करत असेल, मागासलेले विचार मांडत असेल, तर माझं असं स्पष्ट सांगणं की हे पैगंबर साहेबांचे अनुयायी नाहीये. बरोबर. आता काय सुधारणा झाल्या पाहिजेत वाटतं तुम्हाला, तुमच्या मताने? आता सुधारणा करण्यासारख्या ज्या आहेत त्या गोष्टी काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण कुठल्या कुठल्या विषयांवर काम केलं किंवा करतो. आपली सुरुवात झाली आर्थिक कुर्बानीपासून की आता दरवर्षी जे आहे ते बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये बोकडांचा बळी दिला जातो, बोकडांची कुर्बानी दिली जाते, प्राण्यांची कुर्बानी दिली जाते.
आपलं कुणाच्या खाद्य संस्कृतीवर बोलण्याचा आपला काही उद्देश नाहीये. मात्र एखाद्या बोकडाला खरेदी करण्यासाठी लाख लाख 1.5 लाख रुपये खर्च होतो. बरोबर. आणि त्याच समाजातील एखादा विद्यार्थी हा 20,000ची फक्त फी भरण्यासाठी जे आहे तो तडफडत असतो. खरंय. मग खरी कुर्बानी कुठली? बरोबर. ते प्राण्याची कुर्बानी खरी की ह्या विद्यार्थ्यासाठी दिलेली आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी खरी? तर याचा विचार कुठेतरी जो आहे तो समाजाने करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मुळातच जी कुर्बानी दिली जाते इस्लामिक वेने, ती कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे. बरोबर. कुराण स्वतःच कुराणामध्ये म्हणजे जे आहे की कुराणामध्ये एक पुरोगामी विचार येतो की तुम्ही जे काही प्राणी कुर्बान करता त्या प्राण्याचा मांसाचा तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लाहपर्यंत पोहोचत नाही, फक्त तुमची निष्ठा पोहोचते. राईट. ठीक आहे. आणि कुर्बानी हे अल्लाहवर तुम्ही प्रेम करता याचं एक टोकन ऑफ लव्ह आहे ते. बरोबर. आता ते प्रेम तुम्ही आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देऊन देखील दाखवू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आणि लोकांना ऍक्च्युली मटणाची गरज नसून शिक्षणाची गरज आहे. बरोबर. त्यामुळे आपण नकोय मटण हवंय शिक्षण अशाही पद्धतीने या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हा एक विषय झाला. त्या पलीकडे जकात जे आहे, मुळात विषय कसा आहे की इस्लाममध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते कव्हर करण्यात आलेले. म्हणजे समाजामधून जो काही पैसा येतो त्या पैशाचा पण कशा पद्धतीने विनियोग व्हायला हवा, तो पैसा समाजाने देणं ही समाजाची देखील जबाबदारी आहे, हे देखील इस्लामने मुस्लिम समाजाला सांगितलेलं आहे. बरोबर. आता विषय काय झाला, जकातच्या स्वरूपामध्ये जी रक्कम येते ती रक्कम बऱ्यापैकी म्हणा मदरशांसाठी मशिदींसाठी वापरले जाते. ठीक आहे. आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जकातची रक्कम येते मुस्लिम समाजाची की हजारो कोटी रुपयांमध्ये ही रक्कम दरवर्षी जमा होते. बरोबर. म्हणजे साधारण मुस्लिम समाजाचं जकातची रक्कम जर पाहाल तर देशभरामध्ये 70,000 कोटी एवढा जकातची रक्कम जमा होते. अरे वा. आता एवढी रक्कम जमा होते, मग मुस्लिमांच्या शैक्षणिक संस्था कुठे, मुस्लिमांचं जे आहे आर्थिक सबलीकरण का होत नाही, या पैशाचं काय होतं, या पैशाचं नक्की होतं काय, हे देखील मुस्लिम आणि या पैशातून काही सिलेक्टेड लोकच कसे धनाढ्य होतात. मग या गोष्टी देखील मुस्लिम समाजाने विचारल्या पाहिजे, व्यक्त झालं. मग आपण जकात शिक्षणासाठी उपक्रम सुरू केला. त्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शाळांना मदत असतील, शाळांना विद्यार्थ्यांसाठी काही लागणाऱ्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपण पुरवतो. या गोष्टी झाल्या. त्या पलीकडे जाऊन बुरख्याचा विषय आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो लावून ठेवला. याच्या मागेही वेगवेगळी कारणं आहेत ऍक्च्युली, की बुरखा हे या काळामध्ये खरं पाहायला गेलं तर अननेसेसरी गोष्ट आहे, त्याची कुठेही गरज नाहीये. आणि त्या गोष्टी, पहिली गोष्ट तर आपण पोशाख स्वातंत्र्य दिलं पाहिजे. बरोबर. आपण पोशाख स्वातंत्र्यावर बोलतच नाही की महिलांना काय पोशाख घालायचा काय नाही. सौदी अरबमध्ये जे प्रिन्स आहेत ते म्हणतात, मोहम्मद बिन सलमान, की अरबच्या महिला ठरवतील की अरबच्या महिलांनी काय परिधान करायचं. बरोबर. आता आपल्या तिथले मौलाना हे मशिदीमधून बोलतील का की भारतातल्या मुस्लिम महिला ठरवतील की भारतातल्या मुस्लिम महिलांनी काय परिधान करायचं आणि काय नाही. आणि आम्हाला काही समस्या नाहीये, तुम्ही बुरखा परिधान करा अथवा नका करू, तो तुमचा स्वतःचा अधिकार आहे. बरोबर. या पद्धतीने बोललं पाहिजे. मग आपण बुरखा मुक्ती अभियान वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि त्या माध्यमातून देखील साधारण 30-35 महिलांचे बुरखे बंद झाले आतापर्यंत. बरोबर. खरं म्हणजे इस्लामवरती सातत्याने जी निंदा टीका होत असते त्यामध्ये हेच आहे की इस्लाममधील बुरखा असेल, हिजाब असेल, त्याच्यानंतर एक जे सांगितलं जातं की सोशल मीडियावरती नेहमी एक मेसेज खास करून व्हॉट्सअपवरती सातत्यानं फिरवला जातो 5-6 महिन्याला, की गजवाये हिंदचे जे पोस्ट असतात किंवा इस्लाममध्ये जे गैरमुस्लिम लोक आहेत हे काफिर म्हणून गणले गेले आहेत असं सांगितलं जातं इतर म्हणजे गैरमुस्लिमांना थोडक्यामध्ये. आणि एक असुरक्षिततेची भावना, एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते. तर गजवाये हिंद काय आहे आणि काफिर कोण आहेत? आपण पहिला तो जो तुम्ही बुरख्याचा विषय मांडला तो आधी आपण क्लिअर करू. बरोबर. की आपला बुरख्याला विरोध काय, बरं, त्याचे अनेक ऍक्च्युली परिप्रेक्ष्य आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर या 21व्या शतकामध्ये महिलांनी स्वतःची आयडेंटिटी का लपवावी. बरोबर. हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे की एखाद्या महिलेने स्वतःचं तोंड का झाकावं. बरोबर. आणि तिची आयडेंटिटी पाहिल्यानंतर, तिचं तोंड पाहिल्यानंतर पुरुषांना काय प्रॉब्लेम आहे बुवा. बरोबर. हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट ही
की आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणा मुस्लिम महिलांना जर प्रशासकीय सेवेमध्ये यायचं असेल, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शासनकर्ती जमात व्हा, ठीक आहे. आता जर तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर तुम्ही शासनकर्ती जमात हे बुरखा घालून होणार आहे का? बरोबर. आता काही दिवसापूर्वीच एक मुलगी, फुलंब्रीचीच मुलगी होती एक, तिची महाराष्ट्र पोलीसमध्ये नियुक्ती झाली. आता महाराष्ट्र पोलीसमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ती ज्या अकॅडमीमध्ये तिने शिक्षण घेतलं होतं, ट्रेनिंग घेतली होती, आणि त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला बुरख्यामध्ये. बरोबर. बुरखा घातला होता आणि तिला बुरख्यावर हार घातला होता. आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक वयोवृद्ध एक व्यक्ती होते, मुस्लिम व्यक्ती होते. मग त्यानंतर मग मला ते समजलं ती कुठल्या अकॅडमीमध्ये वगैरे शिक्षण घेतलं. त्या अकॅडमीमध्ये मी फोन केला, म्हणलं किती वर्ष झालं ही मुलगी तुमच्याकडे ट्रेनिंग घेत होते? ते म्हणले 2 वर्ष. मग म्हणलं ती ट्रेनिंग तिने बुरखा घालून घेतला का? म्हणलं नाही. म्हणलं तिने परीक्षा जी आहे ती बुरखा घालून दिली का? म्हणलं नाही. मग आता सिलेक्शन झाल्यावर बुरखा घालून व्हिडिओ टाकण्यामागचा काय उद्देश आहे म्हणलं. मी एक जस्ट प्रश्न विचारला. मग ते म्हणाले की सर, ही मुलगी रोज आमच्याकडे बुरखा परिधान करून येते आणि बुरखा परिधान करून आल्यानंतर इथे ट्रेनिंग घेत असताना ती बुरखा काढून ठेवते आणि ट्रेनिंग घेते आणि ट्रेनिंग घेऊन झाल्यानंतर परत बुरखा घालून घरी जाते. म्हणलं हे इथपर्यंत ठीक आहे. म्हणलं आता उद्या ती पोलीस खात्यामध्ये रुजू होणार आणि ती ड्युटीला गेल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला जाताना रोज बुरखा घालून जायचा का? आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काढून ठेवायचा का? बरोबर. बरं, त्याही गोष्टी जर पोलीस खात्याला मान्य झाल्या तर तिथपर्यंत पण ठीक आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये कामं कशी असतात, एखाद्या ठिकाणी घटनास्थळी जावं लागतं. बरोबर. मग आता प्रत्येक वेळी घटनास्थळी जाताना ह्या मुलीने बुरखा घालून जायचं का? बरोबर. मग आपल्याला कुठेतरी या गोष्टी नाकाराव्या लागतील, हे देखील बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्या मुलीच्या बुरख्यामध्ये मुलगी आहे म्हणून तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केले. व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट? बरोबर. आता एक मुलगी हे झाली काय, UPSC झाली, पहिली महिला मुस्लिम जी आहे ते काय IAS झाली म्हणून महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणामध्ये तिचे फोटो बिटो व्हायरल केले हिजाब मध्ये वगैरे घालताना. मला म्हणजे लिटरली मला कौतुक आहे त्या मुलीचं. थोडक्यात आपल्या मला कौतुक आहे या गोष्टीचं की ती IAS झाली बुवा. पण मला कीव देखील येते. बरोबर. की तुम्ही ती IAS ची परीक्षा जी आहे ती परीक्षा हिजाब घालून बुरखा घालून दिली का? नाही. तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू बुरखा घालून हिजाब घालून दिला का? नाही. बरं, तुम्ही ज्यावेळी सेवेत रुजू होणार आहात त्याही वेळी तुम्ही काही बुरखा हिजाब घालून तुम्ही सेवेत रुजू होणार आहात का? देन व्हाय की आत्ताच या गोष्टी तुम्हाला काम सुचतात की बाबा पास आउट झाल्यानंतर तुम्हाला हिजाब मधून फोटो टाकावे लागतात. तिचे वडील जे आहेत ते कधी म्हणजे नमाजी टोपी रेग्युलर घालणारा माणूस लगेच समजतो. मग नमाजी टोपी घालून मग ते मुलगी जी आहे ते हिजाब मधले फोटो टाकून मग त्या पद्धतीनं व्हायरल केले जातात. काय, व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट? बरोबर. माझा या सगळ्या गोष्टींवर आक्षेप आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आक्षेप घेतला पाहिजे. बिलकुल. त्याच्याशिवाय समाज आत्मपरीक्षण करणार नाही. हा विषय द्वेष करण्याचा नाहीये, हा विषय टीका टिप्पणी करण्याचा नाही, हा विषय आत्मपरीक्षणाचा आहे आणि ते आत्मपरीक्षण त्या पद्धतीनं झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, सिक्युरिटी पर्पजचा विचार करा. काही ठिकाणी आता मध्ये NRC CA ला विरोध करत असताना शाहीनबाग होतं, दिल्लीमध्ये मोठं आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये एक महिला बुरखा घालून आली आणि ती बुरखा घालून आलेली महिला पाकिस्तान जिंदाबादच्या तिने घोषणा दिल्या आणि तिला धरल्यानंतर समजलं की ती भाजपची कुठली तरी पदाधिकारी होती म्हणून. बरोबर. बरं, हा विषय झाला. आता परवा दिवशी मुंबईमध्ये काहीतरी डोंबिवलीमधले एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला की ती काहीतरी पाकिस्तानचे झेंडे काढत होती बुरख्यामध्ये. काय कारवाई झाली त्या महिलेवर? बरं, ती महिला मुस्लिम होती का नव्हती ह्याची काय गॅरंटी आहे? बरोबर. याचा अर्थ बुरख्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होतोय. बुरख्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. गुजरातमध्ये देखील 300 असे आरोपी लोक पकडले गेले की जे बुरखा घालून चोऱ्या माऱ्या करत होते आणि त्यातला एकही व्यक्ती मुस्लिम नव्हता. बरोबर. याचा अर्थ हा राष्ट्रीय सुरक्षेचा देखील प्रश्न आहे. बरोबर. ठीक आहे. मग आपण या पद्धतीनं गोष्टीचा का विचार करत नाही? बरं, काही इस्लामिक कंट्री आहेत, कझाकिस्तान, तजाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूला असणाऱ्या जे देश आहेत त्या देशांमध्ये बुरखा आणि हिजाब बंद करून टाकलाय, बॅन करून टाकलाय. 97% पॉप्युलेशन असणारे देश बुरखा हिजाब बॅन करतात आणि भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, बीड सारख्या
जिल्ह्यामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा पद्धतीचे बॅनर लागतात. मग शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे आहे, म्हणायचा अधिकार आपल्याला. मग याचा विचार देखील केला पाहिजे. आणि बरं, या सगळ्या गोष्टी आपण बोलत असताना बुरखा मुक्ती अभियान वगैरे, मग मुस्लिम समाजातले बरेचसे लोक चिडतात आपल्यावर, म्हणतात की आम्ही महिलांना पोशाख स्वातंत्र्य दिलं आहे, महिला स्वतःच्या इच्छेने घालतात. मग माझं त्यांना म्हणणं असतं की तुम्ही मशिदींमध्ये या गोष्टी का अनाऊन्स करत नाही? बरोबर, सांगा ना की बाबा महिलांनी कुठला पोशाख घालायचा ते महिला ठरवतील आणि आम्हाला काही समस्या नाहीये. बरोबर. मग तो विषय सांगितलं, डायरेक्ट नग्नतेपर्यंत येतात. की बुरखा नाही घालायचं, मग काय बिकिनी मधून फिरायचं का? मग बुरखा परिधान न करणाऱ्या एकूण महिला आणि बुरखा न परिधान करणाऱ्या एकूण मुस्लिम महिला ज्या बुरखा परिधान करत नाही त्या काय बिकिनीमध्ये थोडी फिरतात? महिलांना स्वतःची अक्कल आहे, स्वतःचं डोकं आहे. बहुतांश 99.99% आणि प्लस अजून 99% त्यात ऍड करू, महिलांना अंग प्रदर्शन करायला आवडत नाही. बरोबर, आवडत नाही. 0.0001% अशा काहीतरी महिला असतात ज्या अंग प्रदर्शन वगैरे करतात, ज्या गोष्टीचं एकूण भारतीय समाज देखील समर्थन करत नसतो, नाही करत आणि महिलांनाही त्या गोष्टी आवडत नाहीत. मात्र कुठेतरी एखाद्या महिलेनं काहीतरी अंग प्रदर्शन वगैरे केलेलं असतं, डायरेक्ट उर्फी जावेदची. अरे उर्फी जावेद अख्ख्या भारतामध्ये एकच महिला आहे ती, बरोबर, जी त्या पद्धतीनं वागते. मग त्याची तुलना संपूर्ण समाजाशी करणं हा मूर्खपणा नाही का? याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघायला पाहिजे. आजच्या काळामध्ये बुरखा वगैरे या गोष्टींमुळे बऱ्याचशा महिलांना लिमिटेशन देखील येतात. आज आपण पाहतो की सोफिया कुरेशी नावाच्या ज्या आता भारताने जे पहलगाम मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या विरोधामध्ये जे आहे ते पाकिस्तानमध्ये कारवाई केली, प्रत्युत्तरादाखल, आणि 9 आतंकवादी स्थळं उद्ध्वस्त केली. बरोबर. त्यानंतर तो भारताने केलेली खूप मोठी कारवाई होती. मात्र ज्यावेळी भारताकडून कर्नल सोफिया कुरेशी त्या सगळ्या गोष्टींची माहिती देत होती, त्यावेळेस ब्रीफिंग करत होती, त्यावेळेस त्या गोष्टी भारताची मान उंचावणाऱ्या होत्या. बिलकुल. बरं, मग त्या महिलेने बुरखा वगैरे घातला होता का? नाही. बरं, आज सोफिया कुरेशी त्या एका पत्रकार परिषदेमुळे, त्या ब्रीफिंगमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची रोल मॉडेल झाली. बिलकुल. आज कितीतरी मुली विचार करत असतील की मला कर्नल बनायचंय, मला आर्मीमध्ये जायचंय. खरंय. मात्र त्या मुली कशा काय जाऊ शकतात ज्या मुलींना तुम्ही हिजाब आणि बुरख्यामध्ये अडकून ठेवा? जाऊ शकत नाही, विचारही करू शकत नाहीत. सोफिया कुरेशी तिथपर्यंत गेलायत कारण त्यांची जी फॅमिली बॅकग्राऊंड होतं, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे आजोबा, वडील, त्यांचे पती. तर मग या गोष्टी तुम्ही आधीपासून बंधनं टाकता. बरोबर. ज्या मुलींना कुठल्या काही गोष्टी करायच्या नाहीत त्यांना स्वतःचा विचार करू द्या, त्या करत असतील विचार, आम्हाला काही आक्षेप नाही. मात्र समाजातून बोललं जात नाही ना पोशाख स्वातंत्र्यावर. आधी पोशाख स्वातंत्र्यावर बोला, तरी पोशाख स्वातंत्र्यावर बोलल्यावर डायरेक्ट बिकिनी पर्यंत जर समाजाची मानसिकता घसरणार असेल तर आपण सामाजिक दृष्ट्या किती मागासलेलो आहोत हे याचं लक्षण आहे. दुसरा विषय जे तुम्ही बोललात की कुराणामध्ये ते काफिर वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्या संकल्पना ज्या काही गोष्टी आहेत, विषय कसा आहे की काफिर हा शब्द अरब संस्कृतीशी आणि अरबी भाषेशी निगडीत आहे तो शब्द. बर, ठीक आहे. पैगंबर साहेब ज्यावेळी, काफिर हा शब्द काय पैगंबर साहेबांनी उदयास आणलाय का? नाही. काफिर हा शब्द अरबच्या संस्कृतीमध्ये, अरबच्या भाषेमध्ये आधीपासूनच अस्तित्वात होता. अच्छा. ज्यावेळी त्यांच्या धार्मिक संकल्पना मान्य केल्या जात नव्हत्या किंवा त्यांची जे काही बाबा बहुदेववाद वगैरे होता, काबा जे काही आहे मक्का, त्याच्यामध्ये त्यांच्या तिथल्या लोकल देवी देवता, त्यांच्या तिथल्या ह्यांचा काही संबंध नाहीये. त्या देवी देवतांना देखील विरोध जे लोक करत होते त्या लोकांना अरबचे लोक काफिर म्हणायचे. बरोबर. खुद्द पैगंबर साहेबांना देखील, पैगंबर साहेब ज्यावेळी त्या गोष्टींचा विरोध करत होते, एकेश्वरवाद मांडत होते आणि मूर्तीपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि ज्या काही कर्मकांड रूढी परंपरा ते करतात अरबचे लोक, त्यांना विरोध करत होते, त्यावेळेस पैगंबर साहेबांनाही काफिर म्हणून अरबचे लोक म्हणायचे. बरोबर. आणि हे वास्तव आहे. आज भारतामध्ये जर त्या पद्धतीनं विचार केला आपण तर काफिर कोणाला म्हणाल तुम्ही? आज भारतामध्ये काफिर आपण त्याला म्हणू शकतो जो संविधान मानत नाही. अच्छा. ठीक आहे. जो संविधानाचा विरोध करतो, संविधानाची पायमल्ली करतो, संविधानाच्या नियमावर चालत नाही,
त्या प्रत्येकाला, मग ते सरकारमध्ये असू द्या किंवा सरकार विरोधामध्ये असू द्या, त्या प्रत्येकाला आपण काफिर म्हणू शकतो. कारण संविधान या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि त्याला न मानणारे आणि त्याला न जुमानणारे या देशातले काफिर आहेत. आता ते कोण आहेत त्याची समीक्षा, त्याची चर्चा झाली पाहिजे. बरोबर. इस्लामची निर्मिती आपण जर बघितलं तर 1400 वर्षापूर्वीची आहे असं आपल्याला सांगितलं. 1400 वर्षापूर्वीची जर इस्लामची निर्मिती असेल तर 1400 वर्षापूर्वी मुसलमान कोण होते, जसे की शूद्रपूर्वी कोण होते, बाबासाहेबांनी सांगितले. इस्लामचा इतिहास जो आहे तो इस्लामिक लिटरेचरनुसार, साहित्यानुसार आणि धारणेनुसार कुराण पासून सुरू होत नाही. आदम अलैहि इस्लाम, आपण त्याला ॲडम आणि ईव म्हणतो, जगातलं पहिलं जोडपं आदम आणि हवा, इथपासून इस्लामची जी आहे ती सुरुवात आहे आणि त्याचे जे रेफरन्स आहेत ते पुस्तकांमध्ये आहेत. आता कुराण हा शेवटचा ग्रंथ आहे इस्लामिक धारणेनुसार. आधी तौरात आहे, इंजिल आहे, जुबूर आहे. तौरात म्हणजे काय की हे जुना करार, ओल्ड टेस्टामेंट. बरोबर. त्याच्यावर त्या तौरातला फॉलो कोण करतं, ते फॉलो करतात ज्यू लोक. दुसरा ग्रंथ आला इंजिल. इंजिल म्हणजे काय, बायबल, नवा करार जो आहे त्याला फॉलो कोण करतं, त्याला फॉलो करतात ख्रिश्चन लोक. आणि जुबूर जे आहे त्या तौरात, इंजिल आणि जुबूर, जुबूर जे आहेत त्या फक्त ते ईश्वराची स्तुती सुमन उधळणारा तो ग्रंथ होता. त्याच्यावर फक्त कुठलेही काय म्हणतात की अनुयायी किंवा त्याला फॉलो करणारा किंवा त्याच्या आधारावर कुठल्याही धर्माचे लोक जे आहेत ते निर्माण झालेले नाही. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जो आहे तो कुराण जो आहे तो ग्रंथ आलेला आहे आणि कुराण हा ग्रंथ या तिन्ही ग्रंथांची पुष्टी करतो, या तिन्ही ग्रंथांना मान सन्मान देतो आणि त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करतो. त्याच्यामुळे कुराणच्या आधीपासून देखील इस्लाम या जगामध्ये अस्तित्वात आहे अशी मुस्लिमांची आणि इस्लामची धारणा आहे. बरोबर. आणि ते त्या पद्धतीने सांगतात. या देशातील जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था जर संपली पाहिजे असं जर वाटत असेल तर इथल्या लोकांनी, बहुजनांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केले पाहिजेत. यासाठी याचा पुरस्कार शाहू महाराजांनी केला, फुलेंनी केला आणि बाबासाहेबांनी देखील केला. मात्र आज जर आपण बघितलं तर लव जिहादवरून आपल्या देशामध्ये वाद निर्माण होतो. मग जे आपले नवीन जोडपे आहेत त्यांचे अनेक म्हणजे स्वप्न मध्येच भांगतात. अशा जसं की सैराट होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. अशा काही कपलला तुम्ही प्रोत्साहन किंवा संरक्षण देणार का, की जे हिंदू मुस्लिम असेल किंवा मुस्लिम हिंदू असेल, ज्यांना आंतरधर्मीय लग्न विवाह असेल, यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, हे लव जिहाद वगैरे हा सगळा थोतांड आहे. बरोबर. हे सगळा खोटेपणा आहे. याच्यात तिळ मात्र ही 1% देखील, बरं का, मी 10% 20% पण नाही म्हणत, 1% देखील खरेपणा नाही. का खरेपणा नाहीये? विकृती असू शकते. बरोबर. विकृती कशाला म्हणतो आपण, की या महाराष्ट्रामध्ये साधारण 1 ते 1,20,00,000 पर्यंत मुस्लिम समाज आहे. ठीक आहे, या महाराष्ट्रापुरतं आपण बोलूया. फक्त देशाचा विचार झाला तर 20 कोटी मुस्लिम देशामध्ये आहेत. या 20 कोटींमध्ये काही लोक, समजते बोटावर मोजण्या इतके काही लोक, काही ठिकाणी अशा घटना घडू शकतात की बाबा एखाद्या मुस्लिम मुलाने एखाद्या इतर धर्मीय मुलीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिला तो ज्या काही धार्मिक रीतिरिवाज वगैरे फॉलो करतो त्याच्यासाठी जबरदस्ती केली असं मी मान्य करतो, कारण आपण संपूर्ण समाजाची जबाबदारी घेत नाही. बरोबर. मात्र हे जे लोक सांगतात की संपूर्ण समाजामध्ये काहीतरी संघटना अशा आहेत, षडयंत्र वगैरे, हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे. याच्यात कुठल्याही पद्धतीचा खरेपणा नाही. मी किती वेळा तरी हे जे लोक या विषयांवर काम करतात असं दाखवतात, असं इथं लव जिहाद घडलं, तिथं लव जिहाद घडलं. लव जिहाद कशाला म्हणतात माहितीये का? म्हणजे एखाद्या मुलाने, मुस्लिम मुलाने एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये तो तिच्यावर प्रेम करतोय असं व्यक्त होण्याला देखील लव जिहाद घोषित केलंय. असं म्हणजे एक प्रचंड मूर्खाचा बाजार जो आहे तो ह्याच्यामध्ये चालू आहे. आणि एखाद्या ठिकाणी विकृतही असू शकतो की एखादा मुलगा मुलीला त्रास देणं वगैरे. मात्र ह्या गोष्टी सगळ्याच समाजामध्ये घडतात, कॉलेजमध्ये घडतात, बऱ्याच ठिकाणी घडतात. मात्र तिथं जर मुस्लिम मुलगा असेल तर लगेच लव जिहाद आहे, काहीतरी त्याचं भांडवल केलं जातं. आणि कधी कधी अजाणतेपणाने पण गोष्टी होतात. म्हणजे एखादा मुलगा कॉलेजमध्ये असतो, काहीतरी असतो, आपणही त्या फेज मधून गेलेलो आहोत
की एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये आकर्षण झालं आणि मग तो बोलला, मग या गोष्टी एवढ्या लांबपर्यंत नेल्या जातात की पार त्या मुलाला आतंकवादी घोषित करण्यापर्यंत. त्याला माहितही नसतं की मी एवढं काय केलंय बुवा, समजतंय का. आणि ज्या गोष्टी बोलल्या जातात तो प्रश्न विचार करतो की एवढं सगळं होतं का नक्की. बरोबर. मग मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत भांडवल करून एखाद्याचं किती खच्चीकरण करावं याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन द्यावं की नाही द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक म्हणजे काय की कोणाला ठरवून आपण इतर धर्मीयांशी लग्न करा असं सांगू शकत नाही ना. की हा विषय एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा आणि प्रत्येक कुटुंबाच्या पर्सनल ऐका की मग पर्सनल लेवलचा प्रश्न आणि ज्याला लग्न करायचंय त्याचा वैयक्तिक विषय आहे. जर कोणी करत असेल तर त्याला अडवलं नाही पाहिजे. माझा हा विषय, जर कोणी करत असेल त्याला अडवलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये खोडा घातला नाही पाहिजे. मात्र ही लग्न करत असताना आपले विचार जुळतात का. आपण आपण म्हणतो ना की ते विवेकी निवड आयुष्य साथीदाराची, आपण ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याची विवेकी निवड आपण करतोय का याचा विचार मुलांनी आणि मुलींनी देखील करणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्या तिथं प्रॉब्लेम काय होतो की विवेकी निवड म्हणजे काय हेच आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. आपण एखाद्या मुलाच्या एखाद्या मुलीच्या कोणीतरी प्रेमात पडतो, तो एखाद्या परंपरा वगैरे तो एखादी धार्मिक परंपरा वगैरे जे आहे ते फॉलो करणारा असतो. मुलगी जी आहे ती कुठली तरी धार्मिक परंपरा वगैरे फॉलो करणारी असते आणि त्यांना लग्न करताना त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्या पद्धतीची होत नाही की बाबा लग्न केल्यानंतर आम्ही नक्की करणार काय आहोत. बरोबर. ठीक आहे. आता लव जिहादचं वगैरे हे विषय इथे आणतात. ते म्हणतात की मुस्लिम मुलं लग्न करतात मुलींचं आणि त्याच्यानंतर धर्मांतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात. आपल्या तिथं योगेश सर एक सामाजिक नियम आहे. सामाजिक नियम काय आहे की एखाद्या मुलाने एखाद्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्या मुलीला मुलाचा धर्म किंवा जातही स्वीकारावे लागते. बरोबर. समजतंय. सामाजिक अलिखित लिहिलेला नाहीये. आपल्या तिथं स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. मात्र त्या स्पेशल मॅरेज ऍक्ट हे कागदोपत्री आहे. वास्तवामध्ये त्या गोष्टी घडतात का तर तुरळक ठिकाणी घडतात. आता मला लव जिहाद वगैरे संदर्भामध्ये फोन करतात काही लोक, लव जिहाद घडलं, असं घडलं मुलाने, त्याच्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम नाही कोणाच्या प्रेमाचा, पण लग्न झाल्यावर मुलीचा धर्म बदलतो या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. अरे किती मूर्ख विचार आहे. बरोबर. मूर्ख विचार. मी त्या सगळ्यांना फोन मला केल्यानंतर मी विचारतो, मी प्रतिकात्मक काही जातींचा उल्लेख करतो की मी म्हणालो की तुम्ही ए जातीचे आहात, मुलगी बी जातीची आहे. म्हणलं आता तुम्ही तुमच्या दोघांचं लग्न झालं आणि आता त्याच्यातून एक अपत्य निर्माण झालं, त्याच्या जातीवर कुठली जात असेल, मग हे मुलगा म्हणतो ए जात असेल, म्हणलं का बी का नसेल बरं. म्हणजे इथं पुरुष सत्ता पुरुषी वृत्ती जी आहे त्याचं रिप्रेझेंटेशन होतं. हे जे लव जिहाद आणि अगदी मुस्लिमांकडून देखील भगवा ट्रॅप वगैरे जे काही सांगितलं जातं का हे पुरुष सत्ताक मानसिकतेचं लक्षण आहे. बरोबर. याच्या पलीकडे दुसरं काही नाही, याच्यामध्ये तथ्य नाहीयेत. ज्यांना विवेकी निवड करून प्रेमविवाह करायचा आहे त्या गोष्टींना शासनाने संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. याला आपण संविधानाने त्या गोष्टी अलाव केलेल्या तर आपण कोण आहोत. प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी असतो असातला काही भाग नाहीये, पण पकडलेला प्रत्येक आतंकवादी मुसलमानच असतो असा मेसेज पसरवला जातो. आणि काल प्रवाची तुमची पण पोस्ट आहे की केरळची एक तरुणी आहे की तिनं काहीतरी पाकिस्तान जिंदाबादच्या काहीतरी तरुण आहे आणि तरुण आहे केरळचा, अशा काही सिंधू रत्नागिरीचा किंवा आता ती मुंबईची घटना आता तुम्ही सांगितली, अशा ज्या घटना घडत असतात तर अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल. आणि हा जो मेसेज आहे अशा मेसेज फिरवणाऱ्याला काय तुम्ही उत्तर द्याल या अगोदर जर बोललं तर. पहा, हे जे लोक म्हणतात की काय आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो, पण धरलेला प्रत्येक आतंकवाद्याचा एक धर्म आहेच, म्हणजे मुस्लिम आहेत ते असं सांगतात. बरोबर. माझा प्रश्न असतो की कुरुळकरने कधी इस्लाम स्वीकारला. बरोबर. मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये जे काही आरोपी होते, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवत होते, त्यांनी इस्लाम स्वीकारला का. हा देखील प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो, ही विकृती आहे. मात्र आतंकवादी आपण कोणाला म्हणतोय हा प्रश्न आहे. धर्माच्या आधारावर लोकांचा जीव घेतात त्याला आपण आतंकवाद म्हणतोय. आज धर्माच्या आधारावर अधर्म माजवणारे लोक जे आहेत ते
स्वतः राष्ट्रभक्त म्हणून मिरवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्याला राष्ट्रभक्तीचा लेबल लावतात. तेही त्याच पद्धतीच्या आतंकवादी लेवलचे आहे. त्यांचे विचार, त्यांच्या हातामध्ये फक्त AK-47 नाहीये, बरोबर, एवढाच फरक आहे ना. मात्र मॉब लिचिंग करणारे लातूरमध्ये, लाजिरवाणी गोष्ट आहे, लातूरमध्ये ज्या दिवशी सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणजे भारतीय सेनेची पत्रकार परिषद झाली, त्यात कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारताला रिप्रेझेंट केलं. ठीक आहे, त्या पाकिस्तानच्या विरोधात भारताची भूमिका मांडत होत्या. आणि त्याच्याच पहिल्या दिवशी लातूरमध्ये एक माणूस आपल्या बायकोला घेण्यासाठी लातूरमध्ये आला होता. त्याला एका तिथल्या पत्रकाराने तू पाकिस्तानी आहेस असं म्हणून मारलं. अच्छा. आणि त्या माणसाने घरी जाऊन आत्महत्या केली. अरे, आता तो जो पत्रकार आहे त्याला तुम्ही आतंकवादी म्हणणार आहात की नाही, हा प्रश्न आहे. राईट. दुसरी गोष्ट, कोल्हापूरमध्ये घटना घडली. विशाळगडच्या दर्ग्याचा विषय होता. विशाळगडचा तिथे दर्गा आहे, तो विषय शासन दरबारी आहे. सगळे विषय शासन दरबारी आहेत. सरकार तुमचंच आहे, केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, न्याय व्यवस्थाही तुमच्या ताब्यात आहे. आणि तुमचीच लोक आंदोलनही करतात. आणि ज्या ठिकाणी ज्या लोकांचा त्याच्याशी काही संबंधही नव्हता, त्या विशाळगडापासून साधारण 3-4 किलोमीटर लांब असलेल्या गजापूर या गावामध्ये लोकांनी मुस्लिम वस्तीवर हल्ला केला. त्या हल्ला करणाऱ्या लोकांना आपण आतंकवादी म्हणणार आहोत की नाही, हा प्रश्न. मी म्हणालो आतंकवादी हल्ला झाला. त्या ठिकाणी ते हल्ले करताना घोषणा काय दिल्या जात होत्या, इथल्या महान विभूतींच्या, इथल्या संस्कृतीमध्ये अतिउच्च स्थान असलेल्या लोकांची नावं घेऊन त्या गोष्टी करत होते. बरं, या महान विभूतींनी त्या गोष्टी करायला सांगितल्यात का? हे नाही. बिलकुल. बदनाम कोण करताय? ही लोक करताय. सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्या गोष्टी घडतात. दुसरी गोष्ट, पाकिस्तान जिंदाबाद वगैरेचे कोणीतरी स्टेटस ठेवले, काय ठेवले, या गोष्टीला आपण पूर्णपणे विरोध करतो, निषेध करतो आणि त्या गोष्टीचा. आणि माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, आरसा दाखवा या लोकांना, आरसा दाखवा. अशा लोकांचं नागरिकत्व रद्द होणं गरजेचं आहे. अशा लोकांना तुम्ही पाठवा पाकिस्तानमध्ये. नाही ना, यांना भारताविषयी प्रेम नाही ना, पाठवून द्या. मात्र अशा लोकांची उदाहरणं संपूर्ण देशाला का देता? बरोबर. तुम्ही सोफिया कुरेशीचं उदाहरण एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं का? नाही केलं. मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये ज्या दिवशी 9 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, त्याच्यानंतर पुण्यामध्ये मुस्लिमांनी सेलिब्रेशन केलं. बऱ्याच मशिदींमधून जे आहे ते भारतीय सेनेला समर्थन दिलं, त्यांच्यासाठी या जुम्याच्या नमाजमध्ये दुआ केली गेली. ते मोठ्या प्रमाणामध्ये का व्हायरल केलं गेलं? बरोबर. मात्र हे लोक ज्या गोष्टीचं भांडवल करायचं असतं ना, द्वेष ज्या गोष्टीने निर्माण करायचा असतो, तीच गोष्ट फक्त पसरवतात. आणि ती पसरवणारे, त्या गोष्टी करणारे लोक किती आहेत? बोटावर मोजणे इतके. त्याची उदाहरणं देतात, पण करोडो समाज ज्या गोष्टी करतोय त्याची उदाहरणं मात्र दिली जात नाही. का बरं? द्यायला पाहिजेत. बरोबर. असदुद्दीन ओवैसींनी, मी त्यांचा राजकीय विचारधारेचा पूर्णपणे विरोधक आहे. मात्र या पेहलगाम मध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्यानंतर आतंकवादी अड्डे आपण उडवले, त्या सगळ्या एकूण विषयामध्ये असदुद्दीन ओवैसीच्या ज्या काही भूमिका होत्या त्या काबिले तारीफ होत्या, त्याला आपण नाकारू शकत नाही. मग या भूमिकाचा देखील स्वागत करणारा किती मोठ्या प्रमाणात समाज आहे. बरोबर. हिंदू समाजाविषयी मी नाही म्हणते, हिंदू समाजाचा आधार घेऊन हे जे काही हिंदुत्ववादी वगैरे हे जे काही करण्याचा प्रयत्न करतात, हिंदू समाजाचा आधार घेऊन, हिंदू समाजाची याला कुठल्याही पद्धतीची सहमती नाही. समाजाची सहमती असती तर आज देशाची अवस्था वेगळी असते. बरोबर. समाजाची याला सहमती नाही, हे समाजाचं भांडवल करतात. राईट. दुसरं एक आहे की आपण इंस्टाग्रामवरती नेहमी बघतो, एक रील्स येते किंवा आता औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण खूप गाजलं, कबर पाडली पाहिजे, फोडली पाहिजे. म्हणजे 8 दिवस सातत्यानं, जसं आता 8 दिवस एवढं वातावरण रंगवलं की पार पाकिस्तान आपण ताब्यात घेतला होता. म्हणजे कबर पाडून फेकून दिली की काय, असं वातावरण मीडियाने रंगवलं. आणि त्यानंतर खास करून जास्त रील्स आल्या की एक महाराजांची रील्स असते, महाराज आणि औरंगजेबाचा फोटो असतो. ते एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरण न कळत कमी वयामध्ये मुस्लिम तरुणांकडून होतं. तर औरंगजेब कोण होता आणि औरंगजेब म्हणजे पाहिजे तसा इतिहास आपल्याकडे सांगितला जात नाही. तर औरंगजेबाबद्दल तुमचं काय मत? सगळ्यात पहिली गोष्ट तर काय माहितीये का, की औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात असणं हे महाराष्ट्रासाठी भूषावह आहे. ही गोष्ट पहिली. पण तो आदर्श ठरू शकतो का आपल्यासाठी? ते सांगतो ना तुम्हाला मी, की औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. बरोबर. एक संपूर्ण
हिंदुस्थानचा त्या काळचा बादशाह, अच्छा, ठीक आहे, त्या बादशहाला मराठेशाही संपवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये यावं लागतंय. विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. बरोबर. त्याला दुसरं कुठं जावं वाटत नाहीये. त्याला धोका कुठून वाटतोय? मराठेशाही पासून वाटतोय त्याला धोका. बरोबर. आणि ती मराठेशाही मिटवण्यासाठी तो औरंगजेब या ठिकाणी येतो. त्याला असं वाटतं की मराठ्यांचा एक राजा, त्याला संपवल्यानंतर जे आहे हे द्वंद्व संपेल. मात्र नाही, त्याच निकराने जे आहे ताराराणी साहेब जे आहेत त्या पद्धतीने त्यांना लढा देतात. 10 वर्ष 23 वर्ष सतत जो आहे त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राने झुंजवत ठेवलं, मराठेशाहीने झुंजवत ठेवलं आणि तो या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. बरोबर. ही गोष्ट भूषावह नाही? बरोबर, ही गोष्ट भूषावह आहे. आता तुम्ही म्हणाल की हे मराठे म्हणजे काय, मराठेशाही म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की हा विषय एका जातीपुरता मर्यादित आहे का? तर नाही. मराठे कोणाला म्हणतो आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ते एक गाणं माहितीये, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ. आता ते वीर कोण होते? 7 वीर कोण होते? बहलोल खानाच्या विरोधामध्ये ते लढण्यासाठी वीर गेले होते. बरोबर. त्यांचं नेतृत्व करणारे होते पहिले प्रतापराव गुजर, अच्छा, ठीक आहे, सरनोबत. त्यांच्यासोबत होते विठ्ठोजी शिंदे, त्याच्यासोबत होता सिद्धी हिलाल, अच्छा, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलाजी आत्रे, दीपोजी राऊतराव, विसाजी बल्ला, हे 7 वीर होते. आता यातले सिद्धी हिलाल जे आहेत ते मराठा नाहीत का? मग आहेत. बरोबर. मुळात मराठा हा प्रांत, मराठा हा शब्द जो आहे तो प्रांतवादी शब्द होता. मग औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात असणं म्हणजे सिद्धी हिलालला मानणाऱ्या लोकांसाठी देखील अभिमानाचे आहे. बरोबर, लक्षात घ्या. तर औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आपण ती उद्ध्वस्त केली पाहिजे, काढून टाकली पाहिजे, हा जो काही मूर्ख विचार आहे का, याला देखील सगळ्यात पहिलं गाडलं पाहिजे. बरोबर. कारण की ती कबर जी आहे ती इतिहासाचं एक प्रतीक आहे, ते शौर्याचं, मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, ते त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, औरंगजेबाच्या उदात्तीकरणा बाबतीमध्ये आपण बोलतोय, माझा हा स्पष्टपणे प्रश्न आहे की 2014च्या आधी कोण स्टेटस ठेवत होतं औरंगजेबाचं? कधी नाही. बरोबर. कधी तुम्हाला दिसला औरंगजेबाचे बॅनर लावलेले? कधी दिसलं तुम्हाला औरंगजेबाच्या काहीतरी कुठेतरी काही गोष्टी घडतायत बुवा? काही नाही. बरोबर. आता कुठेतरी कोणीतरी औरंगजेबाचं बॅनर घेऊन काय येतंय बरं? ज्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे तिथल्या लोकांना सुद्धा त्या कबरीचं एवढं महत्व नव्हतं कधी. बरोबर. एवढं महत्व बाहेरच्या लोकांना आता आलेलं आहे तिथं. तिथं काय औरंगजेबाचा कुठला कार्यक्रम होतो का? जयंती साजरी होते का? पुण्यतिथी होते? नाही होत. मग उदात्तीकरण म्हणजे नक्की काय हा प्रश्न आहे. बरोबर. राहिला प्रश्न, काही लोक औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर त्यांना खरा इतिहास औरंगजेबाचा पोहोचवणं गरजेचं आहे. बरोबर. ज्या पद्धतीनं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या धर्मासाठी केली हा खोटेपणा आहे. त्याच पद्धतीनं औरंगजेब हा काहीतरी खूप उदारमतवादी राजा होता हा देखील खोटेपणा आहे. बरोबर. औरंगजेब हा पूर्णपणे खुनशी राजा होता, क्रूर होता. याच्या बाबतीत काही ते मात्र शंका बाळगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने करण्याचे आदेश दिले, त्याच पद्धतीनं औरंगजेबाने त्याचे 27 नातेवाईक देखील संपवलेले आहेत. बरोबर. दारा शुकोच्या बाबतीमध्ये आपण का सांगत नाही? जो दारा शुको त्याचा सख्खा भाऊ होता. बरोबर. त्या सख्ख्या भावाला जे आहे ते औरंगजेबाने त्याचं शिरधडा वेगळं करायला लावलं. हो. दारा शुको औरंगजेबाकडे याचना करत होता की माझ्या बाबतीमध्ये अशा गोष्टी करू नको, मी आहे त्याच ठिकाणी नजर कैदेत राहतो आयुष्यभर, मला मारू नको. मात्र औरंगजेबाने त्याचं शिरधडा वेगळं करायला लावलं. इथपर्यंत औरंगजेब थांबला नसून त्या दारा शुकोचं शिर जे आहे ते तबकामध्ये घेऊन सजवून मंत्रिमंडळासमोर आणायला लावलं. आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला औरंगजेब विचारतोय हा दारा शुको आहे का ते सांगा, कारण त्याचं तोंड मी 15-16 वर्ष झालं बघितलं नाहीये. अरे, असा हा औरंगजेब. आणि या औरंगजेबाच्या उदात्तीकरण करताना मुस्लिमांनी देखील विचार केला पाहिजे. मात्र मुस्लिमांना देखील औरंगजेब माहिती नाही. औरंगजेबाची तुलना सद्य परिस्थितीत भारतातल्या एका राजकीय नेत्याशी केली जाऊ शकते, मात्र मला ती नाही करायची. पण औरंगजेबाचा जन्म देखील गुजरातचा आहे. बरोबर. त्याचं उदात्तीकरण करून काय करणार आहे? धर्माचं राजकारणाची परंपरा औरंगजेबापासून आहे या देशामध्ये. आता ती परंपरा पुढे चालू आहे. असं आहे. तर तुम्ही आता बोलताना सांगितलं की मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे, तसं आपल्या प्रांताची जी विभागणी देखील झालेली भाषावर झाली. कालच्या रात्रीच्या व्याख्यानात देखील तुम्ही त्यावर विषयावरती बोललात. आपण जर बघितलं इकडं दक्षिणेमध्ये गेलो, साऊथमध्ये, तर केरळमध्ये तिथली ते भाषा मातृभाषा बोलतात.
मद्रासमध्ये, तामिळमध्ये आपण गेलो तर तेलुगू बोलतात, कर्नाटकमध्ये कन्नडी बोलतात, पण महाराष्ट्रामधला आपला इथला मराठी माणूसच मराठी बोलायला कुठंतरी त्याला कमीपणा वाटतो. आणि त्यामध्ये ग्रामीण भागातला सोडू द्या, आपल्या जालन्यासारख्या आमच्या शहरातील मुस्लिम समाज तर बऱ्यापैकी मराठी बोलणं टाळतोच, हिंदी जास्त बोलतो. तर मराठीचं महत्व, मराठीबद्दल तुम्ही काय बोला? पहा, ऍक्च्युली कसं आहे की आपल्या राज्याची भाषा जपणं हे आपलं काम आहे. बरोबर, ठीक आहे. आपणच आपल्या राज्याची भाषा जर जपत नसू तर मग जपणार कोण, हा प्रश्न आहे. बरोबर. मी बऱ्याचदा मुस्लिमांना सांगत असतो की तुम्ही इथली भाषा बोला. बरोबर. प्रादेशिक मराठी भाषा जी आहे हो. ती मराठी भाषा बोला, ती तुमची भाषा आहे. बरोबर. ती इतरांची भाषा नाही. काही मुस्लिमांसमोर मराठीमध्ये बोलल्यानंतर ये हिंदू काय हे क्या रे, असं आहे काय, असेही बोलणारे मुस्लिम आहेत, नाहीत अशातला भाग नाही. ज्यावेळी आपण आपल्या चुका मान्य करू त्यावेळी आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. बरोबर. जर आपण चुकाच मान्य करणार नसू, आपण परिपूर्ण आहोत या पद्धतीनं जर आपण मिरवणार असू तर आपण त्याच्यावर सोल्युशन कधीही काढू शकणार. मराठी भाषेबाबतीमध्ये मुस्लिमांच्या मनामध्ये एक काय म्हणतात त्याला की न्यूनगंड म्हणा की मराठी भाषा ही आपली नाहीये. संपूर्ण मुस्लिम समाज नाही की काही ठिकाणी काही एखाद्या विशिष्ट विचारसरणीमध्ये जे आहे ते आहे, पण ही काही विचारधारा राष्ट्रद्रोही वगैरे राष्ट्रघातकी हा भाषेचा विषय आहे फक्त. मग त्यांना देखील तो समज दिला पाहिजे. मी त्यांना सांगतोय की तुम्ही इथले भूमिपुत्र आहात. बरोबर. महाराष्ट्र, आणि तुमचा हा अट्टा असा आहे की तुम्ही युपी बिहारचे आहेत हे दाखवण्याचा. बरोबर. मात्र हा विषय इथपर्यंतच येऊन थांबतो का, तर नाही. बरेच मुस्लिम असे आहेत जे मराठीमध्ये बोलतात. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो, आता मी एखाद्या माणसाशी मराठीमध्ये बोलत असतो आणि मराठीमध्ये बोलल्यानंतर थोड्या वेळाने ज्यावेळी समजा एखाद्या वेळेस मी माझ्या एका ऑफिसमधलं उदाहरण देतो. मी एका रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये होतो कामाला. अच्छा. त्या ठिकाणी एक नवीनच गृहस्थ आले होते, त्यांचं आडनाव पोतदार होतं. नवीनच गृहस्थ आले होते. ते सकाळी साधारण 10 वाजता ऑफिसला आले होते आणि आल्यानंतर त्यांनी माझ्याशी मराठीमध्ये आमचा संवाद चालू होता आणि मीही त्यांच्याशी बोलत होतो, तेही माझ्याशी बोलत होते. साधारण 12 वाजता त्यांनी मला माझं नाव विचारलं. मी म्हणलं माझं नाव पैगंबर शेख आहे. आणि माझं नाव पैगंबर शेख आहे हे समजल्यानंतर त्यांनी डायरेक्ट हिंदी चालू केली आणि साधारण 2 वाजेपर्यंत ते माझ्याशी हिंदीतच बोलले. आणि 2 वाजता आम्ही सगळेजण जेवायला बसल्यानंतर ते म्हणाले की काय हो पैगंबर, तुमचे लोक हिंदूतूनच का बोलत असतात. मी म्हणलं त्याची लस तुम्हाला वाटली पाहिजे. म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं का माझ्याशी हिंदीमध्ये बोला. माझं नाव सांगितल्यानंतर तुम्हीच मराठी बंद करून हिंदीत चालू केलं. म्हणलं तुम्ही मराठी बोला, मीही मराठी बोलतो. मराठी येते, माझी भाषा येते. त्या भाषेचे पेटंट कोणाकडे नाही ना. मग हाही प्रॉब्लेम आहे की मराठी भाषिक जे आहेत ते मराठी भाषेचा खून करतायत रोज, फॉर नो रिझन. काहीही कारण नसताना ते त्या भाषेचा खून करतायत. आणि ते खून करताना मला असं वाटतं की ती काही सार्वजनिक हत्या जी आहे ती थांबवली पाहिजे मराठी भाषेची. मराठी भाषा आपण व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी ही वापरली पाहिजे. का वापरली पाहिजे, कारण एवढा मोठ्या साहित्याचा वारसा महाराष्ट्राला मराठी भाषेचा आहे. तो साहित्याचा वारसा आपण पुढे घेऊन जाणार आहोत की नाही आहोत. विचारांचा वारसा मराठी संपवतोय याचा अर्थ आपण शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा संपवतोय. बरोबर. आपण मोठमोठे कलाकार, आपण शाहीर अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा संपवतोय. आपण शाहीर अमर शेख यांची विचारधारा संपवतोय. आपण प्र के अत्रे यांचे लेखन, यांची विचारधारा जी आहे संपवतोय. आपण पु ल देशपांडे, आद्य स्टँडअप कॉमेडियन पु ल देशपांडे संपवतोय. आपण मराठी सोडून. आपण मराठी नाही सोडली पाहिजे, आपण मराठी जगवली पाहिजे, तिचं आणखीन संवर्धन केलं पाहिजे. ते संवर्धन शासन प्रशासनाने बोलून होणार नाही. ही भाषा व्यवहारामध्ये आपण जोपर्यंत रोज वापरत नाही तोपर्यंत या भाषेचं संवर्धन होऊ शकत नाही. शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर हा तर विचार तुम्ही रोजच जगता, पण मुस्लिम समाज असेल किंवा सर्व धर्मीय लोक आज तुम्हाला फॉलो करतात. पण सध्याच्या काळामध्ये पैगंबर शेख कोणाला फॉलो करतात आणि तरुणांनी आताच्या सध्याच्या काळामध्ये फॉलो केलं पाहिजे असं एखादं व्यक्तिमत्व तुम्ही सुचवलं का, यांना फॉलो केलं पाहिजे? हा, कसं आहे, मी बऱ्याच बहुजनवादी आणि स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या विचारधारेवर चालणाऱ्या महामानवांना फॉलो करतो. त्याच्यामध्ये एक कोणाचं तरी नाव मी खरंच घेऊ शकत नाही. आता म्हणतो मी आताच्या काळात ते तर सगळे आपण त्यांना फॉलो करतो, एकाचा विशेष नाही. आताच्या काळात फॉलो करण्यासारखं एखादं व्यक्तिमत्व आहे असं तुम्हाला वाटतं?
आत्ताच्या म्हणजे आता रिसेंटली सध्याच्या काळात या आत्ताच्या ह्याच्यामध्ये तरी मला मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये विचाराल तर मला तरी कोणी दिसत नाही की जे विषय आपण ज्या पद्धतीने घेतो सर्व त्या पद्धतीनं मांडणारं मला तरी कुठेच कोणी दिसत नाहीये. कारण त्या पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की कोणाला तरी फॉलो करण्यापेक्षा गौतम बुद्ध जे सांगतात आत्ता दीपभव स्वयंप्रकाशित व्हा. माझं असं सांगणं आहे की स्वयंप्रकाशित व्हा आणि स्वतःची विचारधारा ठरवा. तुम्हाला कोणाच्या मागे जायचंय, कोणाच्या मागे नाही जायचंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये आधुनिकता कोण स्वीकारतंय, सुधारणावाद कोण स्वीकारतंय, मागासलेल्या गोष्टींनाच कोण चिटकून बसतंय, ठीक आहे, चिकित्सा कोण करतंय कोण नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना फॉलो करा तुम्ही. आणि कोणाला फॉलो न करता देखील तुम्ही या गोष्टी करू शकता. असं काही गरजेचं नाही की कोणाला तरी या काळामध्ये देखील फॉलो केलं पाहिजे. बरोबर, तुम्ही फॉलो करू शकाल असं काहीतरी कर्तृत्व करा. मग तुम्ही स्वतः निर्माण व्हा. तुम्ही निर्माण झाले की लोक तुम्हाला फॉलो करतील. पण तुम्हालाही फॉलो करावं लोकांनी असाही अट्टहास काही बाळगण्याची आवश्यकता नाहीये. कारण आपला अंतिम उद्देश एखाद्या व्यक्तीच्या, मी समाजात म्हणत नाही, बरोबर, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हा आपला अंतिम उद्देश आहे. आणि तो उद्देश जर सफल होत असेल, कोणाचं नाव घेता किंवा कोणाचं नाव न घेता, कोणाला फॉलो करता अथवा कोणाचं फॉलो न करता, तो उद्देश साध्य होते, बाद झालं. एवढाच विषय महत्वाचा आहे. खूप छान उत्तर तुम्ही दिलं याबद्दल. मला सांगा, पैसे राजकारणाकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे मुस्लिम तरुणांनी राजकारणाकडे आलं पाहिजे का? आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला राजकारणामध्ये बघू शकतो? माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सगळ्यांनीच राजकारणामध्येच यावं असं काही अट्टहास बाळगण्याची आवश्यकता नाहीये. बरोबर. कारण आपलं जे सांस्कृतिक पतन सध्या होतंय का देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते याच्यासाठी होतंय कारण आपलं सामाजिकीकरण स्ट्रॉंग नाहीये. त्या सामाजिकीकरणाचं, त्या सांस्कृतिक विषयांचं खच्चीकरण पूर्णपणे झालेलं आहे. प्रत्येकाला पदाधिकारी व्हायचे कुठल्या तरी पक्षाचं, प्रत्येकाला नगरसेवकाची निवडणूक लढवायची, प्रत्येकाला आमदार व्हायचे, बरोबर, प्रत्येकाला 1000 मतं पडून खासदार व्हायचे. ठीक आहे. मग सगळ्यांनीच हा विचार केल्यानंतर सामाजिक विषयांवर काम कोण करणार? बरोबर. मग कोणीतरी काम करणं गरजेचं आहे. समाजकारण ज्यावेळी मजबूत होतं, समाजकारण ज्यावेळी प्रबळ होतं, त्यावेळी राजकीय विचारधारा बदलत असते. सध्याच्या घडीला शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा नसलेली लोक, विचारधारा न बाळगणारे लोक सत्तेमध्ये आहेत. याचं कारण राजकारणात आपण नाही म्हणून ते नाहीयेत. याचं कारण समाजकारण आपलं कुठेतरी संपत चाललेलं आहे. ते कुठेतरी त्याचा पराभव झालेला आहे. चळवळी कुठेतरी कमजोर झालेला आहे. चळवळ हा शब्द जो आहे का, हा शब्द बोलल्यानंतर लोकांना त्याची दाहकता समजत नाही. कारण चळवळीतलेच लोक राजकारणामध्ये गेलेले आहेत. बरोबर. म्हणून ही जी विचारधारा आहे, सामाजिकीकरण आहे, ते अराजकीय स्वरूपाचं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावं लागणार आहे. आणि यासाठी महत्वाकांक्षा, जी वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे, ती बाजूला ठेवावी लागणार आहे. जर आपल्यापेक्षा कोणी समाजकारणामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याच्या मागे उभं राहून त्याच्या देखील पाठीवर जी आहे ती थाप मारली पाहिजे. त्याच्या नेतृत्वात देखील काम करण्याची जी आहे ती आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपणच नेतृत्व करावं हा देखील अहंभाव मनामध्ये न ठेवता या गोष्टी करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की राजकारणापेक्षा देखील समाजकारण जे आहे ते सबळ करणं आणि प्रबळ करणं या देशामध्ये जास्त गरजेचं आहे. राजकारणापेक्षा समाजकारण सबळ करणं जास्त गरजेचं आहे तुम्ही सांगितलं. पण राजकारणामध्ये तरी नाही म्हटलं तर आपला देश हा लोकशाही देश आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षी काही ना कोणत्या निवडणुका होत असतात. त्यामुळे कोणत्या तरी विचारधारेला आपण निवडून देत असतो, आपल्याला जी आवडते ते विचारधारा. तर तुमच्या विचारधारेचा, तुमच्या जवळचा असा कोणता पक्ष आहे? तुम्हाला कोणता पक्ष नाहीये? पक्ष एकही पक्ष नाही. मला सांगा, आपण जे काही विषय घेतोय हे विषय कुठला पक्ष घेणार आहे? आपण एकतर संघ भाजपाला धुवून काढतो, ठीक आहे, धुवून काढतो आपण. त्या पलीकडे जाऊन आपण जे बुरख्याच्या विरोधामध्ये, आपण आर्थिक कुर्बानी वगैरे या बुरख्याच्या विरोधातल्या ज्या काही आपल्या भूमिका आहे, ठीक आहे, बुरखामुक्ती अभियान आपण राबवतो. आणि असं नाही की एकदा काहीतरी बोललो ना आपण शांत बसलो बुवा. आपले ही सलग चालणारी जी आहेत ती कामं आहेत. त्या पलीकडे जाऊन आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवतो. मुस्लिमांमधले मागासलेले विचार, रूढी, परंपरा याच्या विरोधात देखील आपण उघडपणे जे आहेत त्या भूमिका घेतो. आता या भूमिका स्वीकारणारा कुठला राजकीय पक्ष आहे? तुम्ही म्हणाल काँग्रेस राष्ट्रवादी आहे, मला नाही वाटत. बरोबर. आणि बरं, तुम्ही म्हणाल की भाजपमध्ये जा, तुम्ही म्हणाल की भाजप या गोष्टी स्वीकारेल. मात्र भाजपचा जो काही अजेंडा आहे, मनुवादी जो काही अजेंडा आहे, तो अजेंडा तरी आपल्याला कुठं चालतोय? हा अजेंडा देखील तेवढा देशासाठी घातक आहे. बरोबर. आणि
हे जे काही मुस्लिमांच्या बाबतीत करतात हा पराकोटीचा द्वेष आहे. आपण मुस्लिमांमध्ये सुधारणा यावी या विचारांचे आहोत. मुस्लिमांमध्ये सुधारणा यावी याचा अर्थ मुस्लिमांची मॉब लिचिंग व्हावी असा आपला उद्देश नाही. असा आपला कुठल्याही पद्धतीचा इंटेन्शन नाही. त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी. सुधारणा त्याच वेळी करू शकतो आपण ज्यावेळी आपण त्या समाजावर प्रेम करू शकतो. अच्छा, एकही जर पक्ष भूमिका मांडत नसतील तर मग राजकारणाकडे म्हणजे तरुणांनी गेलं नाही पाहिजे किंवा मी जाणार नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे? आपण राजकारणावर प्रभाव पाडू शकतो ना. आपण राजकारणावर प्रभाव पाडू शकतो. राजकारणात जाऊनच कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊनच तुम्ही काहीतरी राजकारणावर आणि या परिस्थितीवर प्रभाव पाडू शकता अशातलं काही गरज नाही ना. बरोबर. तुम्ही राजकीय पक्षांमध्ये न जाता देखील या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय परिस्थितीवर प्रभाव पाडू शकता. बरं, गेली 10 ते 15-17 वर्षापासून तुम्ही या सुधारणासाठी, इस्लाम मधील सुधारणासाठी किंवा सामाजिक सुधारणा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. पण असं समजा की तुम्हाला 3 दिवसासाठी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलं तर असे कोणते 3 निर्णय तुम्ही घ्या? कोणत्या सुधारणा तुम्ही करा? मी सगळ्यात पहिलं तर हे करेल की शिक्षण जे आहे ते KG to PG जे आहे ते मोफत करेल. अच्छा, सगळ्यात पहिली गोष्ट. खूप महाग करून ठेवलंय शिक्षण. खूप महाग, सामान्याला तर परवडतच नाहीये. आणि शिक्षणावर का सगळ्यात पहिलं जोर दिलं जाईल? कारण की आपल्या तिथे शिक्षण व्यवस्था ही महाग तर केलेलीच आहे, त्याही पलीकडे जाऊन ही या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा देखील तेवढंच करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा दर्जाच हा खालावलेला आहे. आज मी हा विषय का पहिल्यांदा बोललो? कारण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशा शाळा आहेत ज्या शाळांना कुठल्याच सुविधा नाही. अच्छा, आज आपण फक्त शहरांपुरतं बोलतो. हे जालना पण डेव्हलप आहे, त्यामुळे इथेही देखील ती दाहकता जाणवत नाही. बरोबर. मात्र ज्यावेळी इथपासूनच साधारण 40-50 किलोमीटर थोडंसं जर तुम्ही ग्रामीण भागात गेला, काही सुविधा नाही. शाळांना साधा रंग मारलेला नसतो, शाळेमध्ये साधे बोर्ड नसतात, बेंच नसतात मुलाला बसायला. मात्र धार्मिक स्थळं डेव्हलप केली जातात. धार्मिक स्थळांवर येणाऱ्या लोकांची काळजी घेतली जाते. त्यांना पाण्याचे नळ, फॅन आहेत का नाही, AC आहेत का नाही, सगळ्या सुविधा आहेत का नाही, फरशीवरून चालताना त्यांना चटके बसतात का, मग त्याच्यावर लाल कार्पेट घातला जातो. या सगळ्या गोष्टी कोणाच्या बाबतीत विचार केला जातात? भाविकांच्या बाबतीत. बरोबर. मग जे भाविक शाळांमध्ये येतात शिकण्यासाठी, बरोबर, शिक्षण या देवतेची जी लोक पूजा करण्यासाठी येतात, जे शिक्षण ज्ञानार्जन करण्यासाठी येतात, त्या भाविकांचा विचार आपण करणार आहोत की नाही? बरोबर. हा विचार आधी केला पाहिजे. जर धार्मिक स्थळ आपण डेव्हलप करतोय तर मला असं वाटतं की शिक्षण KG to PG होईलच. मात्र सगळ्या ज्या शाळा आहेत, गव्हर्नमेंटच्या शाळा ज्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत त्या सगळ्या शाळांची डेव्हलपमेंट करणं जे आहे हा सगळ्यात पहिला निर्णय असेल. दुसरा विषय हा असेल की इथली आरोग्य व्यवस्था. आपण टॅक्स एवढा घेतोय लोकांकडून, 50% टॅक्स. सकाळी उठल्यापासून बिस्किट खाण्यापासून सर्वाधिक टॅक्स घेणारा देश असू शकतो. रात्री झोपण्यापर्यंत आपण टॅक्स भरतो. ठीक आहे. आणि हे टॅक्स भरल्यानंतर जे आहे आपल्याला मिळतं काय? रस्त्यावरती खड्डे. प्राथमिक सुविधांसाठी आपण तडफडतोय. ऍक्च्युली नागरिक म्हणून आपली व्हॅल्यू काय? काही नाहीये. विचार करा, एखाद्या मोबाईल कंपनीला ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल घेता, बिल भरता, त्यावेळेस त्याची सर्व्हिसच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत जर तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही लगेच प्रश्न विचारता. बरोबर. मात्र सरकारला टॅक्स भरून देखील आपण प्रश्न विचारत नाही. सरकार इज अ व्हॉट? सरकार इज अ एक पद्धतीचं एक काय म्हणतात की मोबाईल ऑपरेटिंग कंपनी टाईप समजू शकता त्यांना की. बरोबर. की जे टॅक्स घेतात आणि सेवा देतात. राईट राईट. दॅट्स इट. एवढंच रिलेशन आहे. तेवढं रिलेशनच ठेवावं. ते कुठलंही सरकार आलं तर त्या पद्धतीने प्रश्न विचारले पाहिजेत. तर आरोग्य सेवा सुधारणं, ठीक आहे, आरोग्य सेवांमध्ये हॉस्पिटलची संख्या वाढवणं, जास्तीत जास्त हॉस्पिटल जे आहेत त्याच्यासाठी आपण एका दिवसामध्ये किती दिवस मुख्यमंत्री बनवता? मला 3 दिवस बनवता. दुसऱ्या दिवशी आपण हा निर्णय घेऊ आणि तिसऱ्या दिवशी आपण हा निर्णय घेऊ की या देशामध्ये जे आहे ते खाजगी संस्था ज्या आहेत त्या कमीत कमी असून गव्हर्नमेंट संस्था कशा जास्तीत जास्त प्रमाणे खाजगीकरण कमी करून सरकारीकरण कशा पद्धतीने जास्त होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो दुप्पट केला जाईल. कारण जर त्यांचा पगार दुप्पट केला तर ते भ्रष्टाचार करणार नाही. आणि जर मग भ्रष्टाचार केला तर त्यांच्यावर देशद्रोहाचा कलम लावण्यात येईल. असा कायदा आम्ही भ्रष्टाचार करणे हा देशद्रोह आहे. ऍक्च्युअली देशद्रोहाची व्याख्या आपण केली पाहिजे.
देशद्रोह म्हणजे काय? फक्त कोणीतरी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या म्हणून म्हणजे देशद्रोह होत नाही सर. बरोबर. टॅक्सचा पैसा आहे, आपण टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या पैशातून लोकांची कामं होत नाही, राजकीय नेत्यांची घरं भरली जातात. जो राजकीय नेता पत्र्याच्या घरामध्ये राहत असतो तो राजकीय नेता एखाद्या ठिकाणी पदावर रुजू झाला, नगरसेवक झाला, आमदार झाला, तर लगेच 5 वर्षामध्ये त्याची 100 पट प्रॉपर्टी वाढते. याचा अर्थ काय? हाच खरा राष्ट्रद्रोह आहे. मग हा खरा राष्ट्रद्रोह आहे आणि ह्याच्या विरोधामध्ये आपण काम करू. नक्कीच. फार सुंदर असे निर्णय तुम्ही सांगितलेत. खरं तर ही सद्बुद्धी आपल्या इथल्या शासनकर्त्याला सुचो किंवा तुमच्यासारख्या विचाराचा व्यक्ती त्या ठिकाणी जर आला तर खरंच महाराष्ट्राचं भलं होईल असं मला वाटतं. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे जातोय, तर आपण शेवटीला एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला एक दोन्हीपैकी एक निवडायचं किंवा एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायचंय. चालतंय. तर मला सांगा, कुराण की संविधान? संविधान. संविधान. संविधानामुळेच मला कुराण जे आहे ते त्याचं या ठिकाणी काय म्हणतात त्याला, पठण करण्याची म्हणा किंवा कुराण चिकित्सा करण्याची. मी तर प्रत्येक वर्षी आर्थिक कुर्बानी राबवताना सांगतो, विशेष करून एक पोस्ट असते, या देशात मी आर्थिक कुर्बानी करू शकतो, तर ते फक्त आणि फक्त संविधानामुळे. संविधानामुळे तुमचे हक्क आणि जे अधिकार आहेत ते अबाधित आहेत. त्याच्यामुळे प्रथमतः संविधान आणि तो कयामतचा आखिरतचा जो विषय आहे आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी कसं राहावं हे मला संविधान देखील सांगतं. बरोबर. मात्र त्याही पलीकडे आचरणाच्या बाबतीत आणखीन डीप मध्ये जर मला काही घ्यायचं असेल तर मग कुराण. कुराण. हिजाब निवड की बंधन? निवड. बंधन कसं? हो बरोबर. बंधनला तर आपण सरळ सरळ फाट्यावर मारतो आपण. बरोबर. आणि हे ह्या भाषेमध्ये का बोलतो? कारण त्या महिलांमध्ये, त्या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, ज्यांना बंद करायचं आहे, ज्यांना ह्या गोष्टी नाही घालायच्या, त्याच्यामुळे आपण सरळ सरळ म्हणतोय. आपण सुरुवातीला सांगितले, कार्ल मार्क्सने सांगितलं होतं की धर्म या पूज्यगोळी आहे. तर धर्म तुमच्या दृष्टीने मुक्तीचा मार्ग की गुलामीचं साधन, गुलाम करण्याचं साधन लोकांना कोणतं आहे? सगळाच धर्म मुक्तीचं साधन आहे. ते गुलामीचं साधन हे लोक बनवतात. बरोबर. मग मुक्तीचं साधन बनवणाऱ्या लोकांनी पुढे यावं, त्यांच्याशी संघर्ष करावा. आणि तो संघर्ष गेल्या हजारो वर्षापासून चालू आहे. माझ्यासाठी धर्म हे मुक्तीचं साधन आहे. मी मुक्तीचं साधन म्हणून रिप्रेझेंट करणार आणि मी मुक्तीच्या साधनावर चालतोय. बरोबर. आपल्याला कोणाच्या मागे जायचंय ते आपण ठरवायचं. इस्लाम मधील सर्वात मोठी एक गैरसमजूत काय आहे असं तुम्हाला? परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. परिपूर्ण नाही. कुठलाही धर्म हा परिपूर्ण नसतो. तो तत्कालीन त्या वेळेपुरता परिपूर्ण असू शकतो. त्रिकालाबाधित कायमस्वरूपी परिपूर्ण असा कुठला धर्म नसतो. तुमचा सर्वात बोल्ड असा लेख ज्यामधून तुम्हाला खूप ट्रोल झालंय, मला त्रास झाला, धमक्या आल्या, असं कोणतं आहे? खूप अनेक लेख तुम्ही लिहिलेत. तर त्याचे लेख आहेत, बऱ्याच लेखांच्या विषयी झालेले आहेत. बुरख्याच्या बाबतीमध्ये झालेले आहेत. काही ठिकाणी सगळ्यात डेंजर कांड ते इराणच्या बाबतीत झालं होतं. इराणमध्ये आपण ज्या महिलांनी तिथे हिजाब आणि बुरखा जाळला होता आणि त्यावेळी त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण लेख लिहिला होता. आणि आपण म्हणालो होतो की इथल्या मुस्लिम महिलांना हे सांगितलं जाणार नाही की जगातल्या काही मुस्लिम महिला ज्या हिजाबच्या समर्थनार्थ तुम्ही रस्त्यावर उतरला होता, तोच हिजाब त्या ठिकाणी जाळला जातोय. आणि तो हिजाब घातला गेला नाही म्हणून हजारो महिलांना गोळ्या देखील घातल्या गेलेल्या आहे. बरोबर. तर हे इथल्या मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यावेळी मला बऱ्याच जणांचे फोन आले होते. आणि तसे लव जिहाद वगैरे या संदर्भामध्ये काही आपण बोलल्यानंतर हिंदुत्ववादी लोकांकडून देखील फोन येतात. त्यांच्याकडूनही बोललं जातं. त्यांनाही आपण मग सारासारपणे व्यवस्थित उत्तरं देऊन जे आहे त्यांनाही सांगत असतो आपण. तेही दोन्ही बाजूनी फोन येतात मला. बरोबर. मला एका बाजूने कोणी फोन येत नाही. मला धर्मांध मुस्लिम देखील फोन करतात आणि हे धर्मांध हिंदुत्ववादी देखील फोन करतात. अच्छा. बुरखा सुरक्षा, ओळख की ओझ? आता याच्यामध्ये मगाशी मी जसं बोललो की पोशाख म्हणून आपल्याला मान्य आहे, पोशाख म्हणून. मात्र ते कधी ज्यावेळी निवड स्वातंत्र्य दिलं जाईल. बरोबर. जर निवड स्वातंत्र्य असेल तर हे महिला ठरवणार सुरक्षा आहे का ओझ आहे. मात्र जर ते दडपणाने दाबून जर दिलं जात असेल तर ते ओझच आहे. अच्छा. आणि माझ्यासाठी तर मी स्पष्टपणे ही माझी एक भूमिका आहे वैयक्तिक की बुरखा हे गुलामीचं प्रतीक आहे. आता एक मला सांगा, धर्माच्या नावावरचं सर्वात मोठं पाखंड कोणतं आहे? काय वाटतं? धर्माच्या नावावर सर्वात मोठं पाखंड हे आहे की या देशामध्ये सर्वच धर्मामध्ये सर्वच धर्माचं जे दैवीकरण दैवत मानतात, ईश्वर मानतात,
ते सगळे त्याचे जे काही रिप्रेझेंटेशन करणारे लोक आहेत त्या अशा पद्धतीने बोलतात जसे काय हे ईश्वराचे प्रवक्तेच नियुक्त केले गेलेले आहेत. अच्छा. हे सगळ्यात मोठं पाखंड आहे असं मला वाटतं. ईश्वर एवढा संकुचित विचारांचा नाही, बिलकुल नाही, असू शकत नाही. या जगाची निर्मिती करणारा, विचार करण्याची गोष्ट आहे की आकाशगंगा ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती करणारा ईश्वर एवढा संकुचित विचारांचा असू शकत नाही. तो उदारमतवादी आहे, खूप उदारमतवादी आहे. त्याचे उदारमत आता मला सांगताना सुद्धा खूप असं म्हणजे हे वाटतं की आपण त्याला समजू शकत नाही ऍक्च्युली, बट आपल्याला बोलताना हे छान वाटतं की त्याची भावना, त्याची उदारता आपण समजू शकत नाही. आणि त्या उदारमतवादी, उदार असलेल्या ईश्वराला आपण संकुचित नाही केलं पाहिजे, मला असं वाटतं. तुमच्या जीवनातील प्रेरणास्थान असं एक नाव सांगू शकता? एक नाव नाही सांगू शकत. मी मगाशीच बोललो ना की मी बुद्धांपासून फार पैगंबर साहेबांपर्यंत, अगदी बसवांना असतील, शिव फुले शाहू आंबेडकर असतील, तुकाराम महाराज असतील, असे रोहिदास महाराज आहे, कबीरदास आहेत, की थोडक्यात विचार हीच प्रेरणा आहे. विचार हीच प्रेरणा आहे. त्यांचे विचार जे आहेत ती प्रेरणा आहेत की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहेंदो म्यान, असे कबीरदास सांगतात ना. मग हे देखील विचारांना आपण, विचार आपल्यासाठी आदर्श आहे. अच्छा. आपला भारत किंवा भारतीय समाज येणाऱ्या 2050 मध्ये तुम्ही कुठे पाहता, म्हणजे तुमच्या नजरेतून कुठे पाहता, कुठे असला पाहिजे, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न? याच पद्धतीनं जर चालला का धर्माच्या ह्याच्यावर, तर मला असं वाटतं की अश्मयुगामध्ये आपण असू, पण आधुनिकता जर स्वीकारणार असेल, सद्विवेक बुद्धीच्या जोरावर जर देश चालणार असेल, तर मला असं वाटतं की आपण चीन आणि अमेरिकेशी आपली तुलना करू शकतो. ऍक्च्युली आपण फालतू देशांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपण जे देश डेव्हलप आहेत, विकसित देश आहेत, विकसित देशांशी आपली तुलना केली पाहिजे. विकसित देशांमध्ये काय सोयी सुविधा नागरिकांना दिल्या जातात, नागरिक म्हणून त्यांची कशी किंमत केली जाते, या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी आपल्या देशामध्ये आणण्याचा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर आपण पाहतोय की आपल्या तिथे सुविधांचा सगळा बोजवारा बाजार उठलेला आहे. अच्छा. तर त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आता शेवटचं आपण शेवट्याकडे आलोय. इथपर्यंत बघत आपला हा जो पॉडकास्ट बघितला प्रेक्षकांना, त्यामध्ये तुमचे ट्रोलर्स असतील किंवा समर्थक असतील, त्यांना तुम्ही शेवटचा काय संदेश द्या? तुम्ही म्हणजे तुमच्या पेजच्या माध्यमातून तर देतच असतात, पण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचा शेवटचा संदेश काय असेल? पहा, मी त्यांना म्हणू शकतो मला ट्रोल करत राहा, मला काही फरक पडत नाही, तुम्ही असं केलं मी तरी पण करतो, मला असं काही बोलायचं नाही. मला असं म्हणायचंय की चिकित्सक व्हा, सद्विवेक बुद्धीचा वापर करा. तुम्हालाही एकच आयुष्य आहे, मलाही एकच आयुष्य आहे. तुमचं आयुष्य निरर्थक घालवू नका. बरोबर. की हे आयुष्य प्रत्येकाला दिलेलं जे आहे त्या आयुष्याला सार्थकी घालवायचं का नाही, हे काम तुमचं आहे आणि हे परिपूर्ण निर्भर तुमच्यावर आहे. चिकित्सक व्हा, सद्विवेक बुद्धी जे आहे ते हे करा आणि बुद्धी प्रामाण्यवादाच्या आधारावर जे आहे ते गोष्टी स्वीकारायला सुरुवात करा. कोणीही काहीतरी धर्माच्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, चिकित्सेच्या बाबतीमध्ये बोलतंय किंवा अतिवादाच्या बाबतीमध्ये जर एखाद्या ठिकाणी धर्माच्या आधारावर अतिवाद जो काही केला जातो त्याच्या बाबतीमध्ये बोलतोय, तर तो माणूस काहीतरी धर्माचा विरोधक आहे, तो माणूस काहीतरी देशाचा विरोधक आहे. असा काही विचार करण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं की आपलं आयुष्य त्याच वेळी समृद्ध होईल, म्हणजे त्यांचं स्वतःचं, ज्यावेळी ते इतरांवर प्रेम करायला शिकते. बरोबर. तर मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी काहीच नाहीये ऍक्च्युली. त्यांना शेवटी काही या गोष्टी अज्ञानातून घडतात. ज्या माणसाला ज्ञान असतं तो माणूस असं कधी करत नाही. आपण त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. मी तुमच्या प्रबोधनाच्या बाबतीमध्ये कधीही थकणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू शकतो. बरोबर. चांगलं वाईट थोडक्यात आपण सगळं स्वीकारलं पाहिजे. यस, 100% सगळं स्वीकारून 100% समोर गेलं पाहिजे. तर हे होते पैगंबर शेख. धर्म परिवर्तन आणि त्यांचे विचार आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यांच्याकडून खूप काही समजून घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे, पण एका भागामध्ये ते कव्हर करणं मला वाटतं शक्य नाही. परत कधीतरी आपण त्यांना परत बोलतं करण्याचा प्रयत्न करू. आज तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी एवढं मनमोकळेपणाने बोललात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही देखील हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शिवराय. चला.